तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे जरी माया तरी आत्मा वावो की वाया तेची की ना. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान पंढरी नायक परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभव नावाचा मराठी वाङ्मयातील एक अलौकिक असा वेदांतातील प्रकरण ग्रंथ किंवा वेदांताच्या स्वानुभूतीचं स्पष्टीकरण करून ती अनुभूती आपल्या बुद्धीवर आरूढ करणारा शब्दाच्या माध्यमातून शब्दातीत असणारं आपलं नित्यशुद्ध आणि नित्य स्वयंप्रकाश अशा आपल्या स्वरूपाचा परिचायक असा ग्रंथ की जो मुमुक्षुला आपल्या स्वरूपानुभूतीवर आरूढ करणार आहे आणि जो तत्वज्ञ पुरुष आहे त्याला देखील हे शब्द त्याच्या अंतकरणाला सुखावतील, त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होतील. अशा प्रकाराने या ग्रंथाची विशेष करून असणारी जी रचना, त्या रचनेचं यथाशक्ती यथामती अनुसंधान करीत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचारण परिहार, ज्ञान आभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन ही 6 प्रकरणं पाहिल्यानंतर आता आपण अज्ञानखंडन नावाच्या प्रकरणाच्या उत्तरार्धाचं चिंतन करीत आहोत. चिंतन करीत असताना अज्ञानाची असिद्धी आहे आणि केवळ स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असं चैतन्यच केवळ भावाने या ठिकाणी नित्य सिद्ध आहे अशा स्वरूपाचं चिंतन करत असताना माया की जो वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये त्या अध्यारोपाच्या भाषेत जी माया मानलेली आहे आणि त्या मायेला कळत न कळत अत्यंत इतकं महत्त्व प्राप्त होतं की अनिर्वचनीय म्हणत असताना ती ज्या अर्थी आपल्या स्वस्वरूपाला प्रतिबंधक वाटते त्या अर्थी ती जवळजवळ सत्य असल्यासारखे वाटते आणि त्यामुळं त्या मायेच्या निवृत्तीच्यासाठी काही ना काही साधनांची अपेक्षा आहे आणि ती अनेक प्रकारची साधनं ज्या वेळेला आपण म्हणतो की अहम ब्रह्म तत्वमसी महावाक्याने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानच होतं, परंतु निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नसेल तर मग याचा अर्थ प्रतिबंध आहे आणि मग त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी पुन्हा साधनाची आवश्यकता आहे. ज्ञानोत्तरही आपल्याला श्रवण मनन निधिध्यासनादी साधनं ही प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना किंवा विपरीत भावनाच्या निवृत्त्यर्थ करणीय आहेत असं वेदांताचे सगळे आचार्य सांगतात. त्यामुळं आपल्याला पुन्हाही आपलं आत्मस्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी प्रतिबंध आहे असं मानणं हाच प्रतिबंध आहे. ह्या शब्दाची शक्ती किंवा ही वस्तुस्थिती काही लक्षात येत नाही आणि ज्ञानोबरायांनी ह्या मुमुक्षूच्या जीवनाचं जवळून निरीक्षण केलेलं असल्यामुळं ज्ञानोबराय त्या मुमुक्षूला कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आत्मतत्व जे आहे ते तत्वमसी महावाक्याने सांगितलं म्हणजेच तुम्ही ब्रह्म आहात असं नाही, किंवा त्याच वेळेला तुम्हाला अहम ब्रह्मास्मी त्या कारकृतीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. अशा प्रकारचं जे वृत्तीज्ञान आहे त्या वृत्तीज्ञानाचंही वास्तव आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणतंच महत्त्व नाही. अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीज्ञानाचं सुद्धा कोणत्याच प्रकारचं महत्त्व नाही आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणताच प्रतिबंध निर्माणच झाला नाही, अज्ञानकृत प्रतिबंध निर्माणच झाला नाही. त्यामुळं प्रतिबंध निवृत्तीची साधनं करावी हा तुमच्या मनामध्ये असणारा जो भ्रम आहे तो भ्रम पूर्णपणे मुमुक्षूच्या जीवनातून निवृत्त व्हावा यासाठी ज्ञानोबराय अत्यंत प्रयत्नशील अशा प्रकारचे आहेत आणि ज्याचं म्हणतो आपण दयेनं किंवा अनुकंपेनं ज्यांचं हृदय ओतप्रोत भरून आपली अनुभूती मुमुक्षूच्या जीवनामध्ये संशय विपर्य राहीत त्याला कशी प्राप्त होईल यासाठी ह्या शब्दांची योजना आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला असं सांगतात की हा जो असणारा आत्मा आहे त्या आत्म्यावर मायेचं आवरण मानायचं म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याच्या आश्रयाने
माया राहते आणि आत्मस्वरूपाला विषय करते, आच्छादित करते. ही जी मान्यता आहे ही मान्यताच मुळात चुकीची आहे. ही मान्यता म्हणजे ही धारणा करण्याची गरज नाही असं माऊली सांगतात. त्याच्यामध्ये असं सांगतात, आता 215 क्रमांकाची ओळी आहे की तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे जरी माया तरी आत्मा वावो की वाया तेची की ना. यामध्ये माऊली सांगतात तैसे आत्मया ते आत्मा. त्यांनी सांगितलं जसं पाठीमागं तैसे म्हणजे पाठीमागं जैसे. जैसे म्हणजे कोणतं? जसा आरसा जो आहे, आरसा पाहणारा हे म्हणजे आरसा आपल्यासमोर, ज्या आरशात आपण प्रतिबिंब पाहतो तो आरसा जर आपल्यासमोर नसला तरी मुखची वाया जाईल. तर आपलं मुख व्यर्थ ठरतं का? मुख व्यर्थ ठरत नाही. मुख मुखाच्याच ठिकाणी असतं. आरशात पाहिलं तरी मुख आपल्याला आरशामध्ये दिसतं, पण मुख काय आरशात प्रविष्ट होत नाही. मुख ग्रीवास्त मुख आपल्या ठिकाणीच असतं, स्वमहिमेमध्येच असतं. त्याप्रमाणे या ठिकाणी तेने विना आहे आपण पाकी. जर आरसा नसला तरी आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहेच आहे. तैसे त्याप्रमाणे आत्मया ते आत्मया न दाविजे जरी माया. आत्म्यालाच आपल्या स्वस्वरूपाला जरी माया न दाविजे, जर मायाने दाखवलं नाही. तैसे दाविले नाही तरी हाची याच्या ठाई ना दाविला तरी हाची या. मायेनं दाखवलं तरीच हा आत्मस्वरूपच आहे. आणि जर समजा माया म्हणजे वृत्त्यात्मक ज्ञान नसलं तरी ते स्वरूपभूत ज्ञान जसं आहे तसं आहेच आहे. म्हणून म्हणतात तरी आत्मा वावं की वाया तीची किना. आणि समजा मायेनं आत्म्याचं दर्शन करून दिलं म्हणजे वृत्ती ज्ञानाने आत्मज्ञानाचं ज्ञानरूप आत्म्याचं प्रकाशन केलं असं जर तुम्ही मानलं तर काय होईल? जे जे प्रकाशन केलं जातं तो प्रकाश्य पदार्थ दृश्य असतो, जड असतो, मिथ्या असतो, अनित्य असतो, अशी स्वरूप होईल. मग समजा मायेने प्रकाशन केलं असं जर तुम्ही विधान केलं आणि ते विधान यथार्थ आहे असं मानलं तर त्याच्यातून काय होईल? वृत्ती म्हणजेच माया आहे खरं जर पाहिलं. आणि त्या वृत्तीनं जर आत्मस्वरूपाचं प्रकाशन केलं तर काय होईल की तो आत्मा प्रकाश्य होईल, दृश्य होईल, आहे की नाही, जड होईल. म्हणून या ठिकाणी आत्म्याचं प्रकाशन वृत्तीज्ञान करतं असं म्हणता येणार नाही. मग मात्र वृत्तीज्ञानाचं प्रकाशन आत्मज्ञान स्वरूपभूत ज्ञान करतं की नाही? मग त्याच्यावरून मग वृत्तीज्ञानाचं प्रकाश म्हणजे वृत्ती जड आहे आणि आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे असं सिद्ध झालं. याच्यावरून आत्मा स्वयंप्रकाश आहे, केवल आहे, दृंगमात्र द्रष्टा आहे. ह्या ज्ञानाने हे जर आपल्याला यथार्थ कळलं तर मग आत्मा वावं की वाया तेची की ना. तर मग आत्मा वावो ठरतो म्हणजे आत्मा मिथ्या ठरतो का त्या ठिकाणी ती वृत्ती मिथ्या ठरते, माया मिथ्या ठरते? मायाच मिथ्या ठरते. मिथ्या म्हणणं याचा अर्थ व्यर्थ आहे. व्यर्थ आहे म्हणजे तिच्या ठिकाणी ती अनर्थकारी सुद्धा होते असं नाही. माया ज्या वेळेला असते तेव्हा ती खरोखर आत्मस्वरूपाला काही अनर्थ करते असं नाही. आणि जेव्हा निवृत्त होते तेव्हा आत्मस्वरूपाचं काही आधिक्य निर्माण करून देते असं पण नाही. त्या ठिकाणी आत्मक्षय अतिशय या दोन्ही दोषांनी विवर्जित नित्यसिद्ध असंच त्याचं जर स्वरूप असेल तर त्या ठिकाणी जर आपण जेव्हा ज्ञानाचा विचार करतो तेव्हा त्या ज्ञानाच्या विचारात प्रकाश्य माया ठरते, ती जड ठरते. प्रकाशक दृंगमात्र द्रष्टा तो मिथ्या ठरत नाही, तर उलट काय आहे? तेची किना, तीच काय आहे? वावो, ती मायाच मिथ्या आहे असं ठरतं. याविषयी आता टीका सांगतात. देखना आपे आप नाही देखावयाचा संकल्प काजे संकल्पाचे स्वरूप नाडले स्वरूपी. आत्मा जो आहे तो स्वतःच द्रष्टा आहे. तो देखणा म्हणजे तो स्वतः द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे कोणतं? दृंगमात्र द्रष्टेपण. दृंगमात्र द्रष्टेपण त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी आपण कोणाला पाहावं, द्रष्टारूपाने आपण एखाद्या दृश्याचं प्रकाशन करावं असा संकल्प आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाही. कारण का? आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संकल्पाचं स्वरूप आहे ते नाडलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते असिद्ध आहे. म्हणजे आपलं स्वयंप्रकाश आत्मा आणि त्याच्या ठिकाणी कोणताही संकल्प होत नाही. निसंकल्प किंवा संकल्पातीत असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संकल्पाची जी धारणा किंवा संकल्प याविषयीची संकल्पना तीच मुळात नाडलेली आहे. म्हणजे तीच मुळात निरस्त झालेली आहे.
नाही मायेचा सांघातू मनोनी द्रष्टा असे द्रष्टृत्वातीतू या लागी देखिजे हे मातू हरपून गेली. मायेचा काही सांघात किंवा समुदाय आहे, म्हणजे अनेक पदार्थ मिळून त्रिगुणात्मक अशा माया कशी त्रिगुणात्मक 3 गुणांचा सांघात, यालाच काय म्हणतात, सांघाताला माया असं म्हणतात. परंतु या ठिकाणी मायाच नाही, त्या मायेचा असणारा त्रिगुणात्मक सांघातही त्या ठिकाणी नाही. मग जर मायाच नाही तर मायाचा सांघात असेल तर त्रिगुण असतील, तर त्रिगुणांच्या आतीत असणारं त्यांचं जे प्रकाशन करणारं द्रष्टा हे आत्म्याचं स्वरूप आहे असं तुम्हाला म्हणता आलं असतं. आत्मा द्रष्टा आहे असं म्हणता आलं असतं. पण मुळात मायेचा सांघात म्हणजे त्रिगुणात्मक असणारी मायाच त्या ठिकाणी अस्तित्वात नसल्यामुळं तिचं प्रकाशन करणारा जर तो द्रष्टा असणारा जो आत्मा आहे तो द्रष्टृत्वाच्या आतीत आहे. त्याच्या ठिकाणी दृङ्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष द्रष्टेपण त्याला कधीही येत नाही, कारण दृश्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. माया नावाचा पदार्थच त्या ठिकाणी अभावरूप आहे, विद्यमानच नाही. या लागी देखिजे हे मातू हरपून गेले. त्यासाठी आत्मा कोणाला पाहतो, आत्मा हा द्रष्टा आहे, हीच गोष्ट त्या ठिकाणी हरपून गेलेली आहे, लय पावलेली आहे. म्हणजे आत्मा मायेचं प्रकाशन करतो, हीच गोष्ट त्या ठिकाणी कानावर घेण्यासाठी शिल्लक नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अहो आत्मा देखिला पाही जाणू देखिलेच काही नाही, काजे देखण्या नसे काही दशा दुसरी. आता जर ते म्हणतात की आत्मा पाहिला असं जर कोणी म्हणत असेल तर याचाच अर्थ त्यांनी काहीच पाहिलं नाही. आणि कारण का, तो आत्मा दृङ्मात्र द्रष्टा आहे आणि दृङ्मात्र द्रष्ट्याला पुन्हा द्रष्टृत्व, दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व अशी दशा म्हणजे अशी अवस्था कधीही प्राप्त झालेली नाही. आगा देखणे असे संचले येथे देखते पण नाही आले, तरी काय झाले आत्मत्व मिथ्या. ते म्हणतात जे आत्म्याच्या ठिकाणचं द्रष्टृत्व आहे ते संचलेलं म्हणजे नित्य विद्यमान आहे, कायम त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व हे विद्यमान द्रष्टृत्व आहे. म्हणजे द्रष्टृत्व दृङ्मात्र द्रष्टृत्व हे त्याचं स्वतःचं स्वरूपच आहे आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी सापेक्ष द्रष्टेपण हे कधीही आलेलं नाही. तर मग जर त्याच्या ठिकाणी कधीच आलेलं नाही तर मग त्याच्या ठिकाणी त्याचं जे आत्मत्व आहे दृङ्मात्र द्रष्टेपणाने असणारं हे जे आत्मत्व आहे ते आत्मत्व कधी मिथ्या झालं का? कधीच मिथ्या झालं नाही. कारण आपलं स्वरूप त्या स्वरूपाला सोडून कधीच राहत नाही. स्वरूपाच्या महिमेमध्ये नित्य असतं, त्याला मिथ्यात्व येण्याचं कारणच नाही. कारण त्यांनी कधी सापेक्ष द्रष्टेपणच त्याला आलं नाही तर त्या ठिकाणी त्याचं द्रष्टेपण मिथ्या ठरण्याचं कारणच नाही. म्हणजे तो द्रष्टा झालाच नाही, सापेक्ष द्रष्टा कधी झालाच नाही आणि निरपेक्ष दृङ्मात्र द्रष्टेपण कधी बाधित झालंच नाही, अशी त्याची स्थिती आहे. अहो आत्मत्व मिथ्या नाही हे मायाची मिथ्या पाही, म्हणून पाहावयाचे सोयी उभा न ठाके. तर ते म्हणतात त्याचं जे आत्मत्व आहे म्हणजे त्याचं जे स्वयंप्रकाश असं जे स्वरूप आहे नित्य संचलेलं म्हणजे नित्य विद्यमान असं जे प्रकाश स्वरूपत्व किंवा ज्ञान स्वरूपत्व किंवा दृङ्मात्रत्व हे जे त्याचं आहे ते कधीही मिथ्या होत नाही. मग मिथ्या कोण आहे की मायाच मिथ्या आहे. मग मायात जर मिथ्या आहे म्हणजे इथं मिथ्या शब्दाचा अर्थ व्यर्थ किंवा वाचारंभण मात्र अशी जर ती माया आहे, शून्यरूप तुच्छ अलीक अशी जर माया आहे तर त्या ठिकाणी त्या मायेला पाहण्यासाठी आत्मा कधीही तिच्यासमोर उभा राहत नाही आणि तिचं कधी प्रकाशनच करीत नाही. म्हणजे मायेचं प्रकाशन परमात्मा करतो हे जे म्हणणं आहे हे म्हणणंच आपलं व्यर्थ आहे की नाही. हे म्हणणं सुद्धा वाचारंभण आहे. किंबहुना देखणा आपे आप तरी मायाची झाली खपुष्प, अहो माया हा जल्प व्रताची असे. माया जी आहे ती स्वतःला जाणते का? नाही. बरं ती आत्म्याला जाणते का? आत्म्यालाही जाणत नाही. बरं आत्मा तिला जाणतो का? आत्माही तिला जाणत नाही, तीही आत्म्याला जाणत नाही, स्वतःलाही जाणत नाही. आणि असा एक पदार्थ म्हणून आहे असं म्हणणं बरोबर आहे ना? असं म्हणणं म्हणजे काय आहे? आपल्या शून्य पदार्थाला अस्तित्व देऊन आपल्या बुद्धीची केलेली प्रतारणा नाही का? आहे की नाही? म्हणजे मायेला बौद्धिक सत्ता देणं हे सुद्धा बुद्धीची प्रतारणाच आहे.
आहे की नाही याच्यामध्ये. म्हणून सांगतात की आत्मत्व हे मिथ्या नाही. मग मिथ्या कोण आहे? काय किंबहुना देखना आपे आप, बरोबर ना. तो आपला स्वतः देखणं आहे म्हणजे दृंगमात्र द्रष्टा आहे. तो त्याचं दृंगमात्र दृष्टे पण हे कोणत्या दृश्यावर अवलंबून नाही. असं जर तो देखणं आहे तर मग ही माया काय झाली? तो मायेने काय त्याचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध केलं आहे का? मग बरं त्यांनी मायेला सिद्ध करण्यासाठी माया त्याच्यासमोर कधी आली का? नाही. बरं मायेनं स्वतःचं स्वरूप कार्यानुमेय रूपाने तरी त्या आपलं सिद्ध केलं आहे का? नाही. मग असं जर झालं तर माया काय झाली? खपुष्प म्हणजे आकाशातल्या पुष्पाप्रमाणे, वंध्यापुत्राप्रमाणे ती अर्थातच शून्यरूप ठरली. आणि म्हणून माया नावाचा जल्प म्हणजे हा व्यर्थ केलेला प्रलाप किंवा बडबड अशा प्रकारची आहे, दुसरं काहीच नाही, वृथा निरर्थक आहे. आगा मायेचे निगुणे आत्मयाशी घडे देखणे, तरी आत्मा काय जडपणे मोदळा असे. ते म्हणतात जर समजा मायेचे जे गुण आहेत ना, ते मायेचे गुण आहेत त्याच्यामध्ये तुमचं गीता सांगते सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामधून काय होतं? ज्ञान होतं. मग मायेच्याच गुणांनी जर म्हणजे मायेच्या त्रिगुणापैकी सत्वगुण हा, बरोबर ना, त्या आत्मस्वरूपाचं दर्शन करून देतो. असं जर तुम्ही म्हटलं म्हणजे मायेच्या सत्वगुणामुळं आत्मदर्शन होतं, असं जर तुम्ही म्हटलं तर आत्मा काय एखाद्या जड असणाऱ्या मातीच्या पुतळ्यासारखा मोदळा, म्हणजे एखादा पुतळा आहे का जडाचं प्रकाशन करतो तुम्ही, आहे की नाही? तसा आत्मा जर मायेचं आपलं माया जर आत्म्याचं प्रकाशन करत असेल, आणि कशी कशी संगती लावतात अगदी. सत्वात संजय रजोगुण म्हटलं की क्रिया रजोगुणाची, पदार्थ तमोगुणाचे आणि ज्ञान सत्वगुणाचं, आणि त्रिगुणातीत असणाऱ्या आत्मस्वरूपाचं वर्णन करणारा 14 अध्याय 18 अध्यायामधला की योग झाला. गुणातीत योग नाम चतुर्दशोध्याय हा असा अध्याय झाला की नाही त्याच्यामध्ये. पण म्हणतात आत्मा काय एखादा मोदळा आहे का, म्हणजे एखादा पुतळा आहे का, मातीचा पुतळा जसा उभा राहावा तसा. आत्मा चिन्मात्र पूर्ण सर्वदा आपण अवलोकने विन अवलोकित असे. आत्मा जो आहे तो केवळ चिन्मात्र आहे, परिपूर्ण आहे, आणि तो सर्वदा सर्व कालात आपलाच आपल्या महिमेमध्ये आहे. त्या ठिकाणी तो स्वतःला कधी न पाहता देखील पाहतच आहे. म्हणजे पाहणेपणाचा व्यवहार न करता पाहणे रूपाने तो सदा स्वतःला पाहतच आहे. म्हणजे तो स्वरूपाने चिन्मात्र रूपाने परिपूर्ण रूपाने विद्यमानच आहे. आयिता शुद्ध बुद्ध जेथे देखावयाचा उपरोध मानून करावे सिद्ध कारणांतर. ते म्हणतात आत्मा कसा आहे? शुद्ध आहे. आयता म्हणजे स्वतःसिद्ध आहे. आयता नंतर तो विशुद्ध आहे. त्रिगुणाधिकांनी किंवा कार्यकारण भावांनी सर्वांनी विवर्जित असा शुद्ध स्वरूपाचा आहे, किंवा मल विक्षेप आवरण इत्यादी संपूर्ण दोषांनी विवर्जित असा तो शुद्ध आहे. आणि नित्य बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप आहे, आणि आयता म्हणजे स्वतःसिद्ध आहे. त्यामुळं असं जर असेल तो शुद्ध आहे, त्याच्यात मालिन्याचं काही नाही, तर सत्वगुणाने त्या रजोगुण, चांगलं बघा, रजोगुण तमोगुणाचं मालिन्य निवृत्त करून आत्मवस्तूचं दर्शन त्या त्रिगुणात्मक मायेतल्या सत्वगुणाने करून द्यावं असं नाही, किंवा त्याची सिद्धी करून द्यावी असंही नाही, किंवा त्याचं ज्ञानस्वरूपत्व सिद्ध करावं असंही नाही. कारण तो आयता शुद्ध बुद्ध असा जो आत्मा आहे तेथं देखावयाचा उपरोध, तेथं पाहण्याचाच उलट काय होतो? विरोध होतो. म्हणजे पाहणं म्हटलं की उलट काय होतं? तो आत्म्याला तुम्ही काय करणार? दृश्य जड करून टाकणार. म्हणजे पाहणं, जर दुसरा कोणता पदार्थ आत्मस्वरूपाला पाहतो असं म्हणलं तर आत्मस्वरूपाला पाहणे स्वरूप आत्म्याला दुसरं कोणी पाहतो हे म्हणण्यानेच काय होतो? उपरोध किंवा विरोध येतो, प्रतिबंध होतो. मानून करावे सिद्ध कारणांतर. आणि म्हणतात की असं जर उपरोध मानायचा आणि करावे सिद्ध कारणांतर, आणि मग काय करायचं? आत्मा जरी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असला तर ते त्याचं सामान्य स्वरूप आहे, त्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून त्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानासाठी अधिष्ठान आत्म्याचं विशेष रूपाने ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे आणि ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही काय आहे? दोघांची एकच सत्ता आहे. कारण किती आपल्याला असं वाटतं की काय काय वेदांतातल्या प्रक्रिया आपण शिकतो आणि मग समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. अज्ञानाची सत्ता जर व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक असेल तर त्या अज्ञान निवर्तक ज्ञानाची सत्तासुद्धा कोणती पाहिजे?
तीच सत्ता पाहिजे, व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक असं मानून मग ते व्यावहारिक प्रातिभाषिक कोण आहे? अज्ञान, बरोबर ना. आणि त्या अज्ञान निवर्तक वृत्तीज्ञानसुद्धा काय आहे? व्यावहारिक आहे, बरोबर ना. आणि मग ते अज्ञान निवृत्ती झालं की मग अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे राहणारं जे ब्रह्म ते आपलं स्वरूप उर्वरित राहतं. ही त्या आत्मज्ञान करून घेण्याची प्रक्रिया आहे. आणि सामान्य रूपात असणारा जो आत्मा तो जरी आपलं स्वरूप असला तरी, बरोबर ना, तरीसुद्धा तो ह्या अध्यासाला पोषक आहे, तो अध्यासाचा नाशक नाही. अध्यासाचा नाशक कोण आहे? तो जेव्हा वृत्त्यारूढ झालेलं जे चैतन्य आहे, विशेष चैतन्य, ते अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणून आम्हाला अज्ञान मानलंच पाहिजे. अशा प्रकारची प्रकरणं कारणांतर म्हणजे आत्मस्वरूप सोडून दुसरं एक कारण आत्मस्वरूपाला आश्रयाने राहून त्याला विषय करणारं असं अज्ञान मानतात कारणांतर. परंतु टीकाकार म्हणतात मानोनी करावे सिद्ध कारणांतर. असं मानायचं, काय मानायचं? की आत्मा शुद्ध बुद्ध असला तरीसुद्धा त्या आत्मस्वरूपाचं दर्शन होत नाही, कारण त्याच्या सामान्य रूपाचं ज्ञान असून उपयोग नाही, त्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि सामान्य स्वरूपातला ज्ञानरूप आत्मा हा कोणत्याही प्रकारे भ्रमाला किंवा अध्यासाला विरोध करत नाही. उलट त्या अध्यासाचं तो अधिष्ठान होऊन राहतो आणि त्याच्यावर अध्यासाची पुष्टी होत राहते, बरं का. म्हणून आपल्याला त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल. परंतु माऊली सांगतात हे येथे न लगे काही देखना ठाईच्या ठाई पुढे विषयी मूळपद असे. या ठिकाणी हे येथे काही न लगे याचा इथं काही संबंध नाही. हे अज्ञान मानण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही एवढ्या जोर लावून ज्या अज्ञानाची सिद्धी करतात त्या आमच्या खरंच जर तुम्हाला आयता शुद्ध बुद्ध नित्यमुक्त या शब्दाची शक्ती कळली असेल तर या ठिकाणी कारणांतर अज्ञान मानण्याचं कोणतंही कारण नाही. खरं जर पाहिलं तर श्रुतीने हेच आत्म्याचं स्वरूप सांगितलं, संतांनी हेच सांगितलं, आपल्याला युक्तीनेही हेच सिद्ध होतं आणि अनुभवातही तेच आहे. तरीसुद्धा श्रुती युक्तीनं सिद्ध होत असतानाही तो मनुष्य अनुभवामध्ये नाही म्हणतो आणि एवढा मोठा मध्ये उटारेटा करतो आणि तो खूप आनंदाने स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये आयुष्याचा वेच करतो, आहे की नाही, बुद्धीचा वेच करतो सगळ्या. परंतु बरं वेच केल्यानंतर पुन्हा कुठे येतो? तिथंच येतो, पुन्हाही त्याच ठिकाणी येतो. फक्त काय असं खायचं तर असं खावं लागतं त्याला पाठीमागून, आहे की नाही, याच्या व्यतिरिक्त काही नाही. जर याच्यासाठी जर अत्यंत वेदांतावर श्रद्धासंपन्न जीवन असेल किंवा ज्याला मी काय म्हणतो शास्त्र वचनावर विश्वासापेक्षा आत्मविश्वास जर असेल आत्मविश्वास असेल तर त्या पुरुषाला विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज नाही. असं हे आत्मस्वरूप त्याला करताला मलक होत नित्यसिद्ध आहे की नाही. हे येथे न लगे काही देखना ठाईच्या ठाई पुढे ये विषयी मूळपद असे. तर ते म्हणतात इथं काहीही लागत नाही, त्या आत्म्याचं दर्शन करायसाठी कोणतंच साधन लागत नाही, तो ठाईचाच देखणं आहे. म्हणजे तो मूळचाच काय आहे? दृंग मात्र द्रष्टा, द्रष्टे पण त्याचं स्वतः सिद्ध आयत शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश अशा प्रकारचा आहे. आणि पुढे याच विषयामध्ये आम्ही मूळ ओव्यांमध्ये काही बोलणार आहोत. आता 216 क्रमांकाची ओवी आहे. म्हणून या आपण या द्रष्टा न करिता असे पैठा आता वायाची दिठा का करावा. म्हणजे मनुष्य जेव्हा म्हणताना मनन करतो, आम्ही निधिध्यासन करतो, त्यावेळेला हे पटापट त्या हे मनन करणं व्यर्थ आहे, श्रवण करणं व्यर्थ आहे, निधिध्यासन करणं व्यर्थ आहे, तत्वम पदार्थ शोधनसुद्धा करण्याची गरज नाही आणि साक्षात्कार करून घेण्याची सुद्धा गरज नाही, कारण साक्षात कोण आहे? मीच. कशाला हे लागतं काही. म्हणून या ठिकाणी जे वेदांत शास्त्र जरी असलं तर ग्रंथम अभ्यस्य मेधावी विचार्यच पुन्हा पुन्हा पलालमीव धान्यार्थी तेजेत ग्रंथमशेषतः. आता पुढे तुम्हाला जीवनमुक्ती विवेकच येणार आहे ज्ञानखंडन झाल्यावर. तर या ठिकाणी मनुष्याला ह्या ग्रंथांचा संग्रह करील, शब्दांचा संग्रह करील, तर शब्दांची अडचण वाटली पाहिजे. आत्मस्वरूपाच्या अथांग समुद्रामध्ये शब्दाचा तरंगसुद्धा नाही. तरंग आहे तो कोणता? आनंद स्वरूप आत्म्याचा तरंग आहे, आवाजच्या आत्म्याचा, शब्दाच्या रूपाने तरंग नाही. मनन निधिध्यासन यामध्ये शब्दाचं सूक्ष्म स्पुंज घेऊनच हे चाललेलं आहे. अगदी निधिध्यासनामध्ये सुद्धा, मननामध्ये श्रवणामध्ये तर आहेच शब्द जालम महारण्यम चित्तभ्रमण कारकम, आहे की नाही. पुढं काय
शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारकम. मोठे सांग. अतः प्रयत्नात ज्ञातव्यम. हा सगळा श्लोक म्हणा. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारकम अतः प्रयत्नात ज्ञातव्यम तत्वज्ञ ही तत्वमात्मना. म्हणून तत्वज्ञ पुरुषाने आपल्या आत्मस्वरूपाचं अशा प्रकारचं ज्ञान करून घ्यावं. माणसाला खूप मोठ्या ग्रंथाचा संभार असला आणि त्याच्यामध्ये करून गेलं तर तोच त्याला काय होत असतो, प्रतिबंध होत असतो. म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या सगळ्या ग्रंथांचा त्याग करावा. याच्यामध्ये ते जे लोक आहेत ना, बऱ्याच वेळेला काही आश्रमामध्ये आपण उत्तराखंडामध्ये गेलं तर एखादा मनुष्य साधू, ग्रंथ नाहीत काही नाही, तो म्हणतो मी साधू आहे, तर त्याची सगळी व्यवस्था केली जाते. आणि एखादा जर म्हटला की मी विद्यार्थी आहे, साधू विद्यार्थी आहे, तो साधू विद्यार्थी दुसरी जगह चला जाणार. त्याचं कारण काय, त्याला अजून ते शब्दाचं जे आहे ना ते करायचं. आमचं त्याला कोणी स्थान देत नाही तिथं. म्हणजे खरं पण अशी गोष्ट आहे की कशाला शब्दाधिकांचं पाहिजे. त्या आचार्यांनी याच्यामध्ये त्याच्यासाठी करून ठेवलं किंवा काहीच संग्रह करायचा नाही. मग त्यांचं जे ते आमनाय आहे ना, त्यांच्या ग्रंथाची जी आपलं मठाची जी नियमावली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जरी एखादा मनुष्य जंगलामध्ये गेला किंवा एखाद्या गुहेमध्ये राहिला तरी जो साधक आहे तर त्याला ग्रंथ संग्रह करण्याचा अधिकार आहे. दुसरा काही संग्रह त्यांनी करू नये, पण ग्रंथ संग्रह करण्याचा अधिकार. याचा अर्थ अधिकार आहे म्हणजे त्याने कायम ग्रंथ संग्रहच करावा असंही नाही. त्याच्यात ग्रंथ अशेषता हे जरी खरं असलं पण ते फलच प्राप्त नाही झालं ना, अगोदरच जर साधनाचा त्याग केला तर त्याला फल कसं प्राप्त होईल म्हणून सांगितलं. श्रवण मनन हे महाजाल शब्दाचं निधिध्यासनामध्ये सुद्धा शब्द आहेत. ते सांगायचे राहिले. हे बघा, अनात्मकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्मकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती करायची, बरोबर ना. तर या ठिकाणी आत्मा म्हणजे तो सच्चिदानंदाद्वय आहे हे शब्द समोर घेतो की नाही. असं जड दुःख नाही. वास्तविक हे सगळ्या शब्दांचा प्रवेश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का नाही, पण हे जे करतो म्हणजे पुन्हा शब्दाचा स्पुंज अंतकरणात ठेवूनच करतो की नाही. आणि यौक्तिक चिंतन तर शब्दाला घेऊनच करावं लागतंय. त्याला उदाहरण वगैरे सगळं पक्ष काय सांगायचं तेवढं तुमचं पंचावय वाक्य हे तर सगळं शब्दात्मकच आहे. आणि श्रवण तर मग फार एकदम श्रवणाचं इतकं लांबपर्यंत जातं. श्रुती काय म्हणते, स्मृती काय म्हणते, पुराणं काय म्हणतात, संत वाङ्मय काय म्हणतात, ऐक नाही. एवढं त्या शब्दात सगळं शब्द जालमच आहे ना हे सगळंच्या सगळं. काय या सगळ्याच्या वाचून आत्मा स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे, ऐकी नाही. पण मग माणसं का म्हणून एवढा मोठा आटापिटाने एवढे मोठे शब्दाच्या रानामध्ये हिंडतात, ऐकी नाही. आणि त्यांना हे पण माहीत आहे की देखे शब्दाच्या काय राणी हिंडता नाही की जे फळली अक्षराची वार्ता. आणि ते वाचाची केली कल्पलता विवेकाची असं म्हणून पुन्हा शब्दाच्याच पाठीमागं का लागतात, काय कारण आहे. याचं कारण काय आहे, शब्द वाचून स्वतःसिद्ध हे कसं काय असेल, इतकं सोपं कसं काय असेल. असं इतकं सोपं आहे का, याजसाठी जपन याजसाठी तपन व्यासे हे अमुप ग्रंथ केले, ऐके याच्याशिवाय होणार नाही. अशा बरोबर ना. अशा प्रकारची जी जाणीव आहे आपल्याला तीच आपल्याला प्रतिबंध करीत असते. अहो तुम्ही म्हणता शब्दाची गरज नाही आणि ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय हिमपुटी वेदशास्त्र. वेदशास्त्र काही शब्दात्मक नाहीत का दुसरं काय आहे त्याच्यामध्ये. अपौरुषेय शब्दराशी वेद असे त्या वेदाचं लक्षण करताना तुम्ही सांगता, आहे की नाही. आणि तुम्ही पुन्हा म्हणता पुन्हा दुसरे ओवी ना की धर्म आणि ब्रह्म ह्या दोन गोष्टीचं प्रतिपादन करणारा वेदच आहे. माऊलींची एक ओवी आहे की ह्या दोन्हींचं तुम्हाला जर यथार्थ करून घ्यायचा असेल तर तो बाप वेदच सगळं हे सांगणार आहे. किंवा विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा बंधू मोक्षू कळी बंधू मोक्षू कळीकटा शिष्टवाची ही तर अमृतानुभवातलीच ओवी आहे की नाही. अशा तुम्ही त्याला म्हणता की याची काय गरज आहे. खरं कारण एवढंच आहे की माणसाला इतकं सोपं कसं काय असेल.
इतकं सोपं आहे. सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांनी हेच प्रगट गुह्य बोले, हेच गुह्य प्रगट बोलले किंवा प्रगट असणार उगीच गुह्य झालेले त्याला पुन्हा प्रगट आहे असं त्याच्या सापेक्ष व्यवहार करून दाखवला. बाकी ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं हा ग्रंथाने तुम्हाला आत्मस्वरूपाच्या, आपण दररोज प्रस्तावनेत म्हणतो की आपल्याला हा आत्मस्वरूप स्थितीचा परिचायक असे शब्द आहेत. हे सांग ते शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं आत्मस्वरूप स्थितीचे परिचायक नसून ते ज्ञानेश्वर महाराजांनी पाण्यावर काढलेलं मखरीचं चित्र आहे. ऐक ना, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे इतकं त्या शब्दाविषयीचा अभिनिवेशाचा परित्याग ज्ञानोबारायांनी स्पष्टपणे आपल्याच ग्रंथामध्ये आपण सांगितलेलं आहे की नाही. आणि आपल्याला लगेच आपलं दिगंबर महाराजांचा एक माणूस मला सांगत होता की आम्हाला इथं आल्यानंतर कळत नाही विषय काय चालला हे कळत नाही, पण तुम्ही लोक आनंदी असता, ते दिगंबर महाराज लय आनंदी दिसतात म्हणून मग आम्हाला त्याचाच आनंद वाटतो म्हणून आम्ही बसतो म्हणे ह्याच्यामध्ये. तर हे सुद्धा काय याचं ह्या आनंद तरी आहे का त्याच्या ठिकाणी? हा आनंद स्वरूपभूत आनंदामध्ये आनंदाचा व्यवहारच नाही. आपल्याला काय ते जे शब्द ऐकायची सवय झाली ना, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काय सांगो झाले काहीची या बाही, आहे की नाही. हे किंवा दुसरं एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे की सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे. आपण म्हणतो का हा आनंद स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, आहे की नाही. ह्या आनंदाला पाहून देव काय करतील, लाळ घोटतील अशा. पण हा सगळा आनंद जो आहे तर ह्या आनंदामध्ये भोग्य भोगता त्रिपुटी मिथ्या असली तरी त्या त्रिपुटीची संकल्पना करून तुम्ही त्या आनंदाचा भोग घेत आहात ना, आणि तो आनंद अमृतानुभवाला अपेक्षितच नाही, आहे की नाही. तो आनंद अपेक्षितच नाही किंवा त्याला काय महत्त्व दिलंय, काहीच महत्त्व दिलेलं नाही. बरं ना, काहीच महत्त्व दिलेलं नाही. तुम्ही त्याचा अर्थ केला ना, दृष्टादृष्ट विजय व्हावे की, तर खूपच मला चांगला 2-3 दिवस झाले, पण सगळं मला त्याचा किती लक्षात आला माहीत नाही. पण त्याच्यामध्ये दृष्टादृष्ट विजय म्हणजे जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती हे सुद्धा काय आहे त्याच्या ठिकाणी, हे दोन्ही विकल्प नाहीत असं ठरावं. हा खरा दृष्टादृष्टावर काय आहे विजय असा माऊलीने अर्थ केला त्याचा. आपण म्हणतो दृष्ट फलही मिळतं ना अदृष्ट फलही मिळतं, हेही खरं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी मागितले. पण ज्ञानोबारायांना जे काय आता विश्वात्मके देवे याच्यामध्ये जे मागायचं ते हे मागायचं आहे का दृष्टादृष्टावर विजय व्हावा, दृष्टसुख जीवनमुक्तीचं आणि अदृष्ट सुख हे दोन्ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाही असा सगळा समाज झाला पाहिजे. असं सगळे मानव मात्र ह्या आनंदाच्या ढोलात राहिले पाहिजे. म्हणजे ह्या भोग्य किंवा द्वैतात्मक आनंदाची इतकी उपेक्षा झाली पाहिजे का तत्सापेक्ष असणारी आनंदरूपता द्वैत सापेक्ष राहता कामा नये. दृंग मात्र दृष्टेपणाने, केवळ सुखरूपत्वाने आणि केवळ सन्मात्रत्वाने, केवलत्वाने, आवाच्यत्वाने, अव्यवहार्यत्वाने त्यांची स्थिती प्रत्येकाची होय. आणि मग जाऊ द्या, मग जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आता हे काय मागतील, दुसरं काय मागतील? जे मागतील ते लोक कल्याणाचंच मागतील का दुसरं काय मागतील? करतील त्यांची कृती, त्यांच्या भावना आणि त्यांचं ज्ञान हे स्वरूपाला सोडून असणारच नाही. इतकं उंच मागितलंय हे पसायदा नाही, आहे की नाही याच्यामध्ये. म्हणून या आता 216 क्रमांकाची ओवी, म्हणून या आपण या द्रष्टा न करिता असे पैठा, आता वायाची दिठा का करावा. या ठिकाणी सांगतात म्हणून या आपण या द्रष्टा न करिता पैठा असे, आता वायाची दिठा का करावा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं, म्हणून आपण या द्रष्टा न करता, आपल्याला कधी द्रष्टा न करता म्हणजे आपण कधी द्रष्टृत्व भावाला न येता, म्हणजे आपण कधी दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व करावं अशा भूमिकेवर कधीही न येता पैठा असे, तो आपल्या स्वरूपामध्ये दृंगमात्र द्रष्टेपणाने, द्रष्टेपणाला न येता मूळचा दृंगमात्र द्रष्टेपण त्या रूपाने ते पैठा म्हणजे स्थिर रूपाने, नित्य स्थिर रूपाने ते आहेच आहे. आता वायाची दिठा का करावं, उगीच त्याला आणखीन पुन्हा द्रष्टेपण का बरं करावं, म्हणजे द्रष्टेपण का बरं त्याच्यावर आरोपित करावं, त्याला उगीच द्रष्टपणा करायचं कशाला. ते सांख्य बिचारे आहे की नाही, आत्मा असंगोही पुरुषा म्हणून काय करतात, द्रष्टृत्व करायला जातात आणि दृश्याला काय ठरवतात, सत्य मानून द्रष्टा करतात. आयुष्य गेलं तरी त्यांना द्रष्टेपणाचा खरा फलरूपता काही प्राप्त होईल का, समाधान प्राप्त होईल का.
त्या ऐकी नाही योगी पुरुषांनी निर्विकल्प समाधीमध्ये जरी गेला आणि तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान, त्याला खरा द्रष्टेपणाचा आनंद मिळेल काय? आणि ती द्रष्ट्यात स्वरूपाची स्थिती झाली का अंतःकरण, बरोबर ना, का चिदाभासाने आपल्या अधिष्ठानामध्ये लीन करून घेतलंय, हा का कुत्र्याच्या शेपटासारखं होईल त्याचं, आहे की नाही? बरोबर की नाही? न्हावी उठला आणि खुंट फुटला, अशी लयरूप निवृत्ती झाली दृश्याची का आत्यंतिक निवृत्ती झाली? ऐका ना, जर आत्यंतिक निवृत्ती कशाने होईल? ज्ञानानेच होईल. की ज्ञानाने आत्यंतिक निवृत्ती होणार नाही, ज्ञानाने होणार नाही, कारण त्याची आत्यंतिक निवृत्ती करायची तो पदार्थ नसल्यामुळे त्याची निवृत्ती काय करायची? आणि त्याच्या निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म काय प्राप्त होणार आहे का? का ते नित्य प्राप्तच आहे? का प्राप्ताचीच प्राप्ती आहे? का निवृत्ताची निवृत्ती आहे? का हा पण व्यवहारच आहे? हा पण काय आहे? अध्यात्माच्या प्रांतात चाललेला शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाच्या गुरु शिष्य परंपरेतला अध्यारोप अपवादाच्या भाषेतला हा फक्त व्यवहार चाललेला आहे, तत्वता काहीच नाही. ऐकी नाही? हा तो कोण? हा तो योग काय झाला? दिवसाचा ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने काय झालं? दिवसा चमकणारा तो काय आहे? चंद्र आहे. दिवसा भर दुपारी असणारा जो चंद्र आहे त्याच्या निस्तेज आहे की नाही, असून नसल्यासारखा. तसं योगाचं महत्त्व काय आहे का? पण जर चांगला वेदांताचं चिंतन करणाऱ्या माणसालाही योगी पुरुषाचं कौतुक वाटतात, आहे की नाही? आणि त्याच अभंग समोर येतात. कोणते? देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेला जेवी जाणोनी नेन ते करी माझे, हेच आहे ना, तुझी प्रेम खुन दावनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत. हा ती देखोनी न देखे प्रपंच हा, देखोनी नायके ऐकोनी नायके निंदास्तुती कानी, आणि जैसा काऊन मनी योगी राज, आहे की नाही? तुकाराम महाराजांनी पण त्याची प्रार्थना केलेली आहे. पण ती कोणत्या भूमिकेत केली? ते 4000 अभंगाचं स्फुरण कोणत्या देशात, कालात, वस्तूत, कशाचा अभिनिवेश धरून किंवा अभिनिवेश टाकावा अशा दृष्टीनं झालेले आहे. ते आपण त्या भूमिका लक्षात न घेतल्यामुळं जैसा काऊन मनी योगी राज, निंदा कोणी निंदी कोणी मारी, वंदी काय कोणी निंदी कोणी मारी आणि वंदी कोणी पूजा करी, म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, देहभोग भोगे घडे आणि जे जे जोडे तेथे बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तो कयाचे. हे तरी म्हणायची गरज आहे का? हे सुद्धा म्हणण्याची गरज नाही. पण हे त्यांनी म्हणूनच आपल्याला शिकवलं, आहे की नाही? हे शब्दाची योजना करूनच आपल्याला शिकवलं, म्हणून या शब्दांचं जतन करायचं. बाकी त्यांचा आशय म्हणून ते जतन करण्यात त्यांचं सुद्धा तात्पर्य नाही, ही गोष्ट आहे. म्हणून आपण या द्रष्टा न करिता असे पैठा, आता वायाची दिठा का करावा? तो आपल्याला दृश्य सापेक्ष द्रष्टे पण कधीही न करता न स्वीकारता तो आपल्या स्वरूप महिमेत पैठा, स्वरूपामध्ये स्थिर स्वरूपामध्ये आपल्या स्थानामध्येच तो आपला आहे, स्वमहिमनी प्रतिष्ठित हा असा तो आहे. आता वायाची दिठा का करावा? मग त्याला उगाच द्रष्टे पण कशाला करावं? त्याला सांख्याचा साक्षी करू नये का वेदांतातला साक्षी करू नये? दोन्ही पण करू नये. कारण का? पाप पुण्य असे खे जवळे असता न देखे, साक्षी होऊ न ठके, एरी गोठी कायशी, अशी त्याची स्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आहे की नाही, जर आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं असेल तर हे केवळ या शब्दांचा अर्थ समजावून घेऊन होईल का? ते चिंतन पुन्हा करावंच लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत की नाही, ह्या धारणा झाल्यात की नाही, याची चाचपणी आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शेकडो वेळा अमृतानुभव ऐकला आणि सांगितला तरी त्याचा परिणाम काहीच इतका होणार नाही का 1 वर्ष दगड पाण्यात राहिला तरी बोट चपा होणार नाही. तसं वेदांतामध्ये आयुष्य गेलं तरी हे चिंतन काही केवळ अदृष्ट उत्पन्न होण्यासाठी आहे का? कारण याच्यामध्ये अदृष्ट उत्पन्न व्हायला तुम्हाला तीर्थयात्रा आहेत, नामस्मरणादी अनेक प्रकारची साधनं आहेत आणि त्या साधनं याच्यापेक्षा खूप कमी आहेत. आपण जरी म्हणतो ना वृत्ताचरणे कर्कशे काय
विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे. हे सांगत असताना बुद्ध्याधिकांचे वाभाडे निघतात. हे याचा अर्थ श्रवण मननामध्ये जेवढे कष्ट आहेत, जेवढे व्रताचरणामध्ये कष्ट नाही, आणि एवढं श्रवण केलं, मिळवलं काय तर अदृष्ट पुण्य निर्माण केलं का आम्ही नियमाने पाठाला जातो आणि त्याच्यामधून आम्हाला खूप आनंद मिळतो. फार चाललं तर हा जो दृष्ट भोग्य आनंद त्रिपुटीतला सत्य मानून आहे की नाही, तादात्म्य अभिनिवेश ठेवून केलेलं जे आहे त्याने तुम्ही काय फार साधलं असं नाही. परंतु हे जर आपल्या अंगभूत व्हायचं असेल तर अंगभूत होण्यासाठी किंवा आपल्या अंगभूत आहे, स्वतःसिद्ध आहे, याच्यासाठी चिंतन करून माणसाला कुठंतरी इदम इत्थम हे असंच आहे असं स्वतःच्या अंतकरणाने त्याला ग्वाही दिली पाहिजे, आहे की नाही. आणि ग्वाही देऊन त्या अंतकरणाला वाटलं पाहिजे की ही माझी अडचण होते, हे नको इथं, आहे की नाही. असं जेव्हा होईल तेव्हा अमृतानुभव फलीभूत होईल.